आज सकाळ सकाळ पोह्याचा बेत. चहा तुला प्यायचं का स्वराज? बरं ठीक आहे. आता मम्मी पोहे करते बघ आपल्याला खायला. आता मिरच्या वगैरे कापते, कांदा घेतलाय, कोथिंबीर घेतली, शेंगदाणे घेतलेत. तुला पोहे खायचे का ना स्वराज? सांग. खायचे ना पोहे? कुठल्या तोंडाला खायचे पोहे? हा ठीक आहे. आता कोथिंबीर कापते. आपण पोहे खाऊ, चहा पिऊ. पोहे तिकडे भिजून घेतलेत, हे वाटेत शेंगदाणे घेतले, तिकडं कांदा कापणार आहे, आता मिरच्या कापल्यात, पोहे कापून आता ते मिरच्या कापून टाकणार आहे त्यामध्ये. इकडं दूध आहे गॅसवर, चहा पण प्यायचा आपल्याला गरम गरम. हा पिल्लू, हे स्वराज प्यायचं आहे ना? हा नाही प्याय. कांदा चिरायचं काम चालू आहे. कसं बघा ना, कसं मस्त एकदम बारीक कांदा चिरती कोमल. पोह्यासाठी कांदा म्हणजे एकदम, कांदा नसला तर पोहेच नाहीत माझं चवीला. कांदा आहे तर पोह्याला चव आहे. गॅसवर कढई ठेवली. आता कांदा, मिरच्या, कोथिंबीर, शेंगदाणे तेल टाकून भाजून घेणार आहे. इथं तेल टाकणार आहे आता कढईमध्ये. तेल टाकलंय. किती वेळा टाकणार आहे कोमल तेल? 3 पळ्या. आता काय टाकणार आहेस? जिरी, इकडं हा मसाला डब्बा आहे, हळद आहे, जिरी, मोहरी, चटणी. आता काय टाकलं? जिरी, मोहरी, शेंगदाणा, कांदा. कांदा पण टाकणार, मिरच्या, कांदा, जिरी, मोहरी, मिरच्या, शेंगदाणे. आता तेल गरम झाल्यावर टाकल्यात. आता मस्तपैकी त्याला भाजून घ्यायचं. आज कढीपत्ता नाही बरं का टाकला, आज कढीपत्ता नव्हता आणला आज मार्केटवरून. हळद टाकली, मीठ टाकलंय. आता मिक्सिंग कर ना ते सगळं व्यवस्थित. हो पोहे टाकलेत कढईमध्ये. पूर्ण व्यवस्थित मिक्सिंग करून घ्यायचे सगळे गरम झालेल्या तेलामध्ये. जा दरवाजा खुलून ये पण जा. दरवाजा लावला बाथरूम मध्ये. इकडं पोहे झालेले आहेत आता रेडी. थोडे वापरून द्यायचे आणि मस्त पैकी ताव मारायचा. ही एक नवीन स्टाईल आहे बरं का आमच्याकडे. डायरेक्ट आधीच पूर्ण लिंबू पिळून घ्यायचं पूर्ण सगळ्या पोह्यामध्ये. आपापल्या ताटामध्ये नाही घ्यायचं, एकदाच पूर्ण लिंबू पिळून घ्यायचं, म्हणजे सगळ्या लिंबू जात आहे. हे आमच्या कोमलची नवीन स्टाईल आहे. गरमागरम पोहे खायला या तुम्ही पण. गरमागरम पोहे माझ्या मम्मीच्या भारी. मित्रांनो, गरम गरम पोहे खाय बरं का. काय सोरा? चहा करायचा. चला चहा पण लगेच करायचा का? इकडे दूध ठेवलं चहासाठी. सर उतरा. सर चला झालं का?